मालेगाव बाह्यचा किल्ला कोण ढासळणार, इतिहासाची पुनरावृत्ती की सत्तेचा नवा अध्याय? नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. राजकारणात कुणीच अजेय नसतो आणि कोणतीच सत्ता अमर नसते. आज आपण चर्चा करतोय अशा मतदारसंघाची, जिथे आज एक नाव गाजतंय, पण इतिहासाची पानं चाळली तर काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. तो मतदारसंघ म्हणजे मालेगाव बाह्य. हा तोच मतदारसंघ आहे जो एकेकाळी दाभाडी म्हणून ओळखला जायचा, जिथे हिरे घराण्याचं साम्राज्य होतं. भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, डॉ. बळीरामजी हिरे, पुष्पाताई हिरे आणि प्रशांतदादा हिरे. 35 वर्ष या घराण्याने मालेगाववर अधिराज्य गाजवलं. तेव्हा लोक म्हणायचे, हिरेंना पाडणं अशक्य आहे. पण इतिहास सांगतो की जिथे सत्ता जास्त काळ टिकते तिथे बदलाचा ज्वालामुखी शांतपणे पेटत असतो. हिरे घराण्यापुढे विरोधक हतबल होते. सगळे सत्तेच्या परिघाभोवती फिरत होते. पण मग असं काय घडलं की 35 वर्षांची सत्ता एका रात्रीत कोसळली. सत्तेचा मोह मोठा असतो, पण सत्तेच्या उभेत जेव्हा स्वार्थी लोकांची टोळी निर्माण होते तेव्हा हाडामासाचा कार्यकर्ता दुर्लक्षित होतो. सत्तेच्या अवतीभवती जेव्हा व्यापारी, ठेकेदार आणि नातेवाईकांचा गराडा पडतो तेव्हा सर्वसामान्य माणूस दुरावला जातो आणि इथूनच पतनाची सुरुवात होते. 2002ची दंगल आणि जनतेचा सुटलेला संयम, सत्तेचा माज उतरवण्यासाठी जनता जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा मोठमोठे राजवाडे पत्त्यासारखे कोसळतात. 2004ला तेच झालं. 35 वर्षांचं साम्राज्य धुळीला मिळालं आणि सामान्य माणसाचा आवाज म्हणून दादाजी भुसे नावाचा नवा चेहरा उदयास आला. आज चित्र काय आहे? आज दादाजी भुसेंनी विरोधकांना नामोहरम केलंय. समोर कोणताच सक्षम उमेदवार दिसत नाहीये, पण म्हणतात ना, अति तिथे माती. आज पुन्हा मालेगावच्या कट्ट्याकट्ट्यावर आणि गल्लीबोळांत एकच कुजबूज सुरू आहे. दादाजी भुसेंना कोणी प्रस्थापित नेता पाडू शकत नाही. हे जरी सत्य असलं तरी सत्तेला खरा धोका नेहमी अदृश्य असतो. भुसेंचा पराभव कोणताही मोठा नेता नाही, तर फक्त आणि फक्त एक सामान्य माणूस किंवा जनतेच्या मनातला एखादा नवा चेहराच करू शकतो. जेव्हा लोकशाहीत प्रस्थापित विरोधक संपतात तेव्हा जनता स्वतः विरोधक म्हणून उभी राहते. इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करण्यासाठी ओळखला जातो. मालेगावात पुन्हा 2004ची जादू होणार का, हाच आजचा मोठा सवाल आहे. तर मग तो नवा चेहरा कोण? भुसेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारा तो सामान्य माणूस नेमका आहे तरी कोण? जनतेच्या मनात नेमकं काय शिजतंय हे सगळं आपण उलगडणार आहोत. पण पुढच्या भागात आपण जनतेच्या तोंडूनच ती नावं जाणून घेणार आहोत, जी भुसेंना कडवं आव्हान देऊ शकतात. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज जनतेचा हक्क, लोकशाहीचा.